आज आपण बनवणार आहोत मसाला गोबी। बघा अशा प्रकारे आपण हे घेतलेला आहे मसाला, सुकं खोबरं, तीळ, शेंगदाणे, कांदा, चणा डाळ, लाल मिरची आणि लसूण पाकळ्या। आता एक एक करून आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित असं तेलामध्ये खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। बघा त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे। शेंगदाणे झाले आहेत, आता चणा डाळही परतून झालेली आहे माझी। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत घ्यायचा आहे आपल्याला परतून। त्यानंतर सुकं खोबरं, लाल मिरच्याही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्याच तेलामध्ये। आणि आता कांदा मी ॲड केलेला आहे। कांदाही गोल्डन ब्राऊन कलरचा येईपर्यंत व्यवस्थित असा मंद गॅसवरच परतून घ्यायचा आहे आपल्याला। बघा अशा प्रकारे कांदा परतत आला की आपण त्यामध्ये सगळं हे टाकून घेणार आहोत, तीळ वगैरे सगळं, आणि परत एकदा काढून घेणार आहोत। आता तेल गरम केलेलं आहे मी, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून फ्लॉवर टाकलेला आहे आणि फ्लॉवरही आपल्याला छान असं हे करून घ्यायचं आहे। आता आपल्याला तो मसाला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून। बघा छान असं बारीकसं वाटण तयार करायचं आहे आपल्याला। त्या भाजलेल्या मसाल्याचं आपलं वाटण तयार आहे। आता गोबीही परतलेली आहे आपली छान अशी, त्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे। चवीनुसार तुमच्या मीठ तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर हळदी पावडर आणि गरम मसाला ॲड करायचा आहे आणि परत याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित असं एकजीव केल्यानंतर फ्लॉवर व्यवस्थित परतल्यानंतर आपण ते वाटण जे बनवलेलं होतं ते यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्यालाही एकजीव करून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप खमंग लागते ही भाजी। बघा आता व्यवस्थित त्याला तेल सुटत आहे। त्याला तेल सुटत आलं म्हणजेच तो मसाला आता व्यवस्थित तयार झालेला आहे। बघा अशा प्रकारे आता मी पाणी ॲड करत आहे। तुम्हाला ज्या हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे ती भाजी बनवण्यासाठी। आणि बघा आणि हां एक टीप, पाणी गरम यूज करायचं आहे जेव्हा तुम्ही वरतून पाणी घालाल तेव्हा। बघा किती छान तवंग आलेला आहे भाजीला। आता झाकण घालून परत एक वाफ काढत आहे मी। अशा प्रकारे बघा छान अशी भाजी बनलेली आहे आपली। आता मी थोडीशी पातळ भाजी काढून घेणार आहे आणि नंतर परत त्याला थोडंसं घट्ट होईस्तोवर फ्लेमवरती तसंच ठेवणार आहे। बघा तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी भाजीची। बघा ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही मस्त कुस्करून खाऊ शकता। खूप चवदार अशी भाजी बनते ही, नक्की ट्राय करा। बघा किती छान तरी आलेली आहे बघा। यामध्ये ते मस्त लिंबू वगैरे पिळून सर्व करायचे आहे। खूप चवीला छान लागते, नक्की ट्राय करा बघा। आता अशा प्रकारे मी ही थोडीशी भाजी काढून घेत आहे आणि नंतर फ्लेम ही करून थोडंसं त्याला घट्टसर होईपर्यंत अजून कुक करणार आहे। बघा अशा प्रकारे ही भाजी आपली तयार आहे। मसाला गोबी खूप चवीला छान लागते बघा आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते ही भाजी। असं काहीच नाही की तुम्हाला अगदी बाहेर जाऊन आणायचं आहे, घरामध्ये जी अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही छान अशी भाजी बनवू शकता। अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे। बघा आता घट्ट झाल्यानंतर भाजी अशी दिसते। किती छान असं बनलेली आहे ही भाजी। आता मस्त मी प्लेट लावून घेणार आहे। चपाती भाजी खूप मस्त अशी बनलेली आहे आपली, झणझणीत। ही भाजी जर चुलीवर बनवली ना तर अजून टेस्ट वाढते बघा, कारण चुलीवरच्या स्वयंपाकाला स्वाद वेगळाच असतो। पण आता आपल्याला ऑप्शन नसल्यामुळे आपण गॅसवर बनवत आहोत। बघा अशा प्रकारे। आणि फ्लॉवरचे काप तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकतात। कुणाला मोठे आवडत असेल तर मोठेही ठेवले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही। बघा आता तयार आहे आपला मसाला गोबी। बघा किती छान झणझणीत असं दिसतंय, मस्त लिंबाची फोड आणि चपाती गरमागरम